मग तुम्ही आता तुमची कुटुंबाची लढाई तुम्हीच लढताय. हो. या भागातले सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक, कोणीच राजकीय पक्षांचे नाही. कार्यकर्ते, नेते ते तुमच्यासोबत आले? आमच्याकडनं कोणीच येत नाही, सगळे त्यांच्याकडनं. कोणीच नाही आलं. नाही. म्हणजे या उल्हासनगर मधले इतके सगळे राजकीय पक्ष आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, तुमच्या बाजूने कोणीच नाही. नाही, ते भाजपच्या वगैरे असतो देत. समजा बघा कसं असतं, काही लोकांचं काम असतं गुंडगिरी करणं, बरोबर की तेच आहे त्यांचं. आणि काही लोकांचं काम असतं गुंडगिरीला विरोध करणं. तर गुंडगिरी करणारे भरपूर लोक आहेत, पण गुंडगिरीला विरोध करणारं कोणी नाही. तुम्ही तुमची लढाई तुम्हीच लढताय. तुम्हाला मी माझी ओळख करून देतो. माझं नाव राज असरोडकर. मी 2002ला नगरसेवक होतो उल्हासनगर महानगरपालिकेत, आणि माझी सगळी पार्श्वभूमी ही पत्रकारितेची. मी गेली 30-35 वर्ष पत्रकारितेमध्ये आहे, आणि गेली जवळजवळ 17-18 वर्ष मी कायद्याने वागा नावाची एक संघटना चालवतो, आणि त्याच्यामध्ये आपण ज्यांचे कोणाचे काही समजा असे प्रॉब्लेम असतील, आता तुम्ही इथे उपोषणाला बसलेला आहात, तर माझं काम आहे तुमचं प्रकरण कायद्याच्या नजरेमधून बघणं. हा, म्हणजे तो तुमच्या घराचा मुद्दा आहे, जागेचा मुद्दा आहे, तुमच्या हक्काचा मुद्दा तर आहेच, परंतु लढताना नुसतं भावनिक लढून चालत नाही. लढताना कायद्यानेच लढावं लागतं आपल्याला. तर आम्ही त्या पद्धतीने सगळं करत असतो. मला तुमचा मुद्दा याच्यापूर्वी पण प्रमोद पाथाड्यांनी सांगितलेला होता, पत्रकार प्रफुल्ल केदारांनी सांगितला होता, तुमच्या भागातल्या अनेक लोकांनी हा मुद्दा सांगितला होता, परंतु थोडंसं तब्येतीच्या कारणामुळे माझं येणं झालं नाही. मला आज परत प्रमोदने सांगितलं की आज ते उपोषणाला बसले, आणि मग त्या म्हटलं तुमची प्रत्यक्षात आपण भेट घेऊया. मला एक सांगा सगळ्यात पहिलं की तुम्ही जे उपोषणाला बसलेला आहात त्याचं काय कारण आहे, म्हणजे कशासाठी, पहिलं कारण काय उपोषणाला? पोलीस प्रशासन आमची दखलच नाही. हे काय मॅटर आहे ते पहिलं? हे आमचं दुकान होतं पहिली. तर तुमचं दुकान होतं? हो, गाळा होता. तर इथे आम्ही 6-7 महिन्यापासून, म्हणजे माझी सासूबाई. काय होतं इथे दुकानात चालायचं पूर्वी? दुकान काय तुम्ही वापरलं नाही कधी? नाही वापरलं, म्हणजे दिलेलं होतं एका जणाला, भाड्यानेच होतं. अच्छा, भाड्याने दिलेलं होतं. पण आता 6-7 महिन्यापासून किराणा दुकान इकडे चालायचं. काय नावाने चालायचं? अच्छा, ते किती वर्ष चाललं? 4 वर्ष चाललं. मग नंतर तुम्ही 10 पर्यंत नंतर तुम्ही वापर नाही केला तर अजिबात, आणि मग ते पडून होतं तसंच. तुम्ही राहायला कुठे आहात? आम्ही इथे मागेच राहतो ना. मागेच राहायला. पण हे जेव्हा पाडलं, घर पण आमचंच आहे, बाजूचं पण. कुठलं? हे लागून जे आहे ते तुमचं लागूनच दुकान आहे? हो. मग हे घर जेव्हा, हे दुकान जेव्हा इथे पाडलं, तुमचं पाडलं गेलं, तर तुम्ही इथे नव्हतं? नाही, कारण मी भाड्याने राहते. माझी सासूबाई गावी गेली 6 महिन्यापासून. तिथे कोणी नाहीये? नाही, घरात पण कोणी नाही. मग त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला? हो, त्यांनी गैरफायदा घेऊन. तुम्हाला कसं कळलं की तुमचं काहीतरी? आम्हाला माझ्या मुलीचा त्या दिवशी कार्यक्रम होता 8 तारखेला घरी. माझ्या मुलीचा कार्यक्रम होता, बारसं होतं, नाव ठेवण्याचं. तर त्या दिवशी आम्हाला कळालं, पण त्या दिवशी मला काही जमलंच नाही, कारण खूप पाहुणे होते घरी. बरोबर. मग आम्ही दुसऱ्या दिवशी इथे आलो, ते पूर्ण तोडलेलंच होतं त्या दिवशी, रातोरात. हा. अच्छा, पूर्ण तोडफोड, म्हणजे पूर्ण अस्तव्यस्त झालेलं. पहिलं काय केलं? तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्ही पाहिलं की तुमचं घर, दुकान जे आहे ते तोडफोड झालेली आहे? तोडफोड झाली. मग इथे काम करत होता, मी त्याला थांबवलं. थांब. अच्छा, होते तोडत इथे? हा, इथे काम करत होता. एक व्यक्ती होता बाजूचाच आहे, तो इथे काम करत होता, आणि ते जे आहे ना, ते बसलेले होते माणसं, ज्यांनी तोडलं ना. तोडलं ते होते इथे? हा, ते इथेच होते. मग मी त्या माणसाला बोलले, तुला कोणी सांगितलंय तोडायला? मग त्याने डायरेक्ट त्याच्याकडे हात केला की यांनी सांगितलं, या लोकांनी सांगितलं. मग तुम्ही त्यांना विचारलं? हा, त्याला विचारलं. आमच्यामध्ये तू मेमे भरपूर झालं, भांडणं झाली. तुमची बाचाबाची पण झाली? हो, मालमत्ता तुमची आहे? हो. तोडणारे ते लोक, आणि तुमच्याशी बाचाबाची पण केली? बरं. मग ते झालं. काय केलं भांडणानंतर? मग त्याने सांगितलं की मला पप्प्या गायकवाडनी सांगितलं तोडायला. मग मी सरळ पोलीस स्टेशनला गेले. आमचं भरपूर झालं भांडण इथे. त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेली. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे ते आवाड साहेब होते, तर ते बोलले की बाबा तुम्ही बसून सॉर्ट आउट करून घ्या. तुमची तक्रार नोंदवून घेतली? तक्रार नाही नोंदली, काही नाही घेतलं? काहीच नाही घेतलं. एनसी पण नाही घेतली? नाही, कारण त्यांनी माझा फक्त मोबाईल नंबर घेतला, माझं नाव घेतलं, पण तुमची तक्रार त्यांनी गुन्हा नोंदवून घेतला का? नाही. तुम्ही किती वेळ पोलीस स्टेशनला थांबलेला होता?
आम्ही 2-3 वेळा चक्रा मारला, मग परत आम्ही अर्ज तुम्ही पण पहिल्या दिले. दिवशी गेलात तेव्हा किती वेळ थांबून होतो? 4 वाजेपर्यंत होतो पोलीस स्टेशनला, 4 वाजेपर्यंत. सकाळपासून? हा, 12 वाजल्यापासून आम्ही गेलेलो होतो. पण त्यांनी तुम्हाला काय दाद दिली नाही. अजिबात? म्हणजे तुम्ही तिथे तक्रार करायला गेला, तुमची मालमत्ता आहे, हो, ती कोणीतरी येऊन गुंडांनी येऊन ती रातोरात तोडली. पोलिसांनी तुमची तक्रार नाही. नोंदवून घेतली नाही, नाही. एनसी पण नोंदवून तुमची नाही. घेतली नाही. तुम्हाला आतापर्यंत कुठे जबाब आला वगैरे बोलवलं का पोलिसांनी? नाही, जे आम्ही अर्ज दिले त्याचे जबाब घ्यायला बोलवलं होतं फक्त. दिला एक तुम्ही नंबर. जबाब त्यांना? हो. त्यांनी काय गुन्हा नोंदवला? नाही, ते पण बोलले की बाबा आम्ही तुम्हाला बोलू. अच्छा, त्यांनी पण पण त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? आपसात मिटवून घ्या. आवाड साहेब तर येत बोलले, जे मोठे काय? सिनियर होते ना, हा. की तुम्ही बसा, बसून ही बात मिटवून घ्या. त्यांना द्यायचं त्यांनी घ्या, तुम्हाला ठेवायचं तुम्ही ठेवा, हा. तुम्ही काय ते आपसामध्ये मिटवा, असं ते म्हणजे बोलले. पोलिसांचा रोल नाहीये असं त्यांचं डायरेक्ट ते म्हणणं. बोलतात सिव्हिल मॅटर आहे, त्यांनी असं सांगितलं. मग सिव्हिल मॅटर कशाच आहे? त्यांनी एवढी आमची प्रॉपर्टी तोडली, हा. हा सिव्हिल मॅटर आहे का? हा. तुम्ही सांगा. आणि त्यांचं काय म्हणजे आपसात मिटवा म्हणजे काय करा? म्हणजे गुंडांच्या पाया पडा, काय करायचं तुम्ही? तेच त्यांच्यासोबत बसून तुम्ही बातचीत करा, काय आहे त्यांचं. इथला नगरसेवक त्यांच्या साईड. कोण आहे नगरसेवक? काय नाव? केशव होळेकर. केशव. डायरेक्ट ते लोक डायरेक्ट आतमध्ये पोलीस स्टेशन मध्ये गेले त्या साहेब. तो त्यांच्या पाठीशी आहे का? हो, कोण लोक आहेत हे जे इथे तुम्ही जे ज्यांना पाहिलं ते सगळे तुम्ही हे नावं जी लिहिली सगळे आहेत? ना बजरंग दलचे ती. बजरंग दलाचे लोक आहेत सगळे. हो, आणि त्यांनी हे सगळं केलंय. हो. आणि केशव ओवळेकर कोण नगरसेवक? नगरसेवक. ते त्याच्या पाठीशी आहे जास्त. हा, यांना एक दुसऱ्यांचा पाठिंबा आहे. आम्हाला ते लोक आतमध्ये किती टाइम बसलेले, पण कुठे? आम्हाला आतमध्ये ऑफिस मध्ये पोलीस स्टेशनला? पण हा. आम्हाला थोडं 5 मिनिटं पण असं येऊन जाईल आणि आतमध्ये पण एकालाच बोलवलं, बाकी ते 4-5 म्हणजे त्यांचे सगळे बसलेले होते. हो, आम्हाला एकालाच ते पण तुम्हाला तुम्ही एकेकाने यायचं हो. फिर्यादीने. हा, हा, आम्हाला पळवत होते. मग तुम्ही बाजू मांडलीत का फक्त तिथे? हा. तुम्ही कोण कोण आता इथे सध्या फॅमिली लढता? तुम्ही जे लढता आता आता आम्ही तर एवढेच जेवढे बसलेत ना, कोण कोण आहेत? मी, माझी सासूबाई आहे, माझे मिस्टर आहेत, हा. हा माझा दीर आहे. अच्छा. तुम्ही 4 जण लढताय. तुम्ही, हो, ही माझी आई आहे, तुमची हे आई. पण माझ्या सोबतच आहे, बहीण, मामी, मग हे सगळं तुम्ही आता आमच्याकडे. तुमची कुटुंबाची लढाई तुम्हीच लढताय. हो, या भागातले सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक, कोणीच राजकीय पक्षांचे नाही. कार्यकर्ते, नेते कोणच नाही. ते कोणी तुमच्या सोबत आमच्याकडनं कोणीच येत नाहीये, सगळे त्यांच्याकडनं आहे. त्यांच्याकडून कोणीच नाही आलं? नाही. म्हणजे या उल्हासनगर मधले इतके सगळे राजकीय पक्ष आहेत, हम्म. त्यांचे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, तुमच्या बाजूने कोणीच नाही आलं? नाही, भाजपचं आहे ना ते सरकारच त्यांची पूर्ण ते लोक. आम्ही तिथं जो येतो नाही, ते आमच्याकडनं- भाजपच्या वगैरे असू देत. समजा कसं होतं बघा माहिती? कसं असतं, काही लोकांचं काम असतं गुंडगिरी करणं, बरोबर की नाही? तेच आहे त्यांचं. आणि काही लोकांचं काम असतं गुंडगिरीला विरोध करणं. कसं तर होतं गुंडगिरी करणारे भरपूर लोक आहेत, भरपूर आहे. पण गुंडगिरीला विरोध करणारं कोणीच कोणी नाही, नाही फक्त तुमच्या या आम्ही भागात. करत आहे. तुम्ही बस. तुमची लढाई हा. तुम्हीच लढताय. लढतोय. ते पण आमच्याकडे येतात ना, त्यांना ते बोलून घेतात. तुम्ही काय काम करता? कसली? कुरिअरची गाडी चालवता. तुम्ही काय करता? मी पार्लरचं करत होते, पण पार्लरचं. आता मी घरीच आहे. बाळ आहे माझं 3 महिन्याचं. अच्छा, एक मुलं आहे तुम्हाला? 2 आहे, ही मोठी आहे. ही मुली, दोन्ही मुली आहेत. ऍड करून यायचं दिवसभर. मी माझी मुलगी 2 महिन्याची मुलगी पोलीस स्टेशनला जाऊन चक्रा मारतोय, पण तिकडे पण आम्हाला काही तिथं पण Option 10 नाही वाजता नाही. बोलवतात, 12 वाजेपर्यंत आम्ही तिथे बसेल. उत्तर भेटत आहे आम्हाला. 12-1-2 वाजता ते साहेब येतात. नगरसेवकाकडे गेलो नाही, कारण त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये नगरसेवक त्यांच्याकडनं आलेले होते ना, हा. म्हणून आम्ही त्यांच्या मग तुम्ही त्यांच्याकडून म्हणजे आशा सोडून दिली? हो, कारण ते त्यांच्याकडनं आले ना, ते त्यांच्या साईडने बाजू मांडत होते ना त्याची. तुमची कोणीच बाजू ऐकली नाही का आतापर्यंत? तुम्ही महानगरपालिकेत तर काय उपयोग नाही, कारण महापालिकेचा संबंध नाही. हम्म. हा खरं म्हणजे पोलिसांचा विषय आहे हा, बघायला गेलं तर. पोलीस नाही, अजूनही दखल नाही घेते ते. सोबत नाही करत. बरं, मला एक सांगा की आता तुम्ही एक सामान्य माणसात, हो, साधी माणसात एकदम, बरोबर आहे, समोर बजरंग दल सारख्या संघटनेचे लोक आहेत, त्यांच्या बाजूने इथले नगरसेवक त्यांच्या पाठीशी आहेत, आणि तुमचं पोलीस ऐकत नाहीये. नाही. तुम्ही काय करणार? आम्ही आता हे उपोषण त्याच्यासाठीच ठेवलंय ना. किती दिवस करणार? जोपर्यंत आम्हाला न्याय नाही भेटत तोपर्यंत आम्ही ते उपोषण करणार. तुम्ही सोडणार नाही? नाही. तुमची लहान मुलं आहेत. हो, त्यांना पाठवलं माझा भाऊ, मी मम्मी इथंच बसतात. बाकी कोण- तिला मी मुलीसाठी मी त्यांना घरी पाठवतो. अच्छा, पण तुम्ही हो, तुमचं काम सोडून तुम्ही बसणार इथे. तुम्हाला जोपर्यंत न्याय भेटत नाही, ज्यांनी जागा उद्ध्वस्त काय मागणी आहे तुमची? आमची मागणी येते, ज्यांनी जागा तोडली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आणि आमची जागा जशी होती तशी बनवून घेतली. त्यांनी बनवून दिली पाहिजे.
आम्ही विचारायला गेलो आम्हाला पोलीस स्टेशन मधून उडवणी चित्र भेटत आहे. आम्हाला उभं पण नाही करत. कुठे आहेत का आहे सीसीटीव्ही? लावला त्यांनीच लावलाय. हा कधी लावला? त्याच दिवशी लावला. नंतर लगेच लावला. तोडल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही पण लावला. हो. हे झगडे करत होते ना ते हा लोक. हा तर ते आमची जागा असून आम्ही इथं काय करू शकत नाही. आमची कामीला इथं काहीच करायला नाही लावलं. आपण एक बघू शकतो आपण इथे की मी मुद्दाम पत्रकारितेचा पॅटर्न वापरला नाही, कारण हा बातमीचा विषय नाहीये, हा अन्यायाचा विषय आहे, सामाजिक अन्यायाचा विषय आहे. आणि मी मुद्दाम त्यांच्याबरोबर एक एक छोटी छोटी गोष्ट का जाणून घेतली की ह्या गप्पांमधून आणि त्यांचं जे बोलणं आहे, त्यांनी जे सांगितलं आपल्याला, त्याच्यावरून एक लक्षात आलं असेल आपल्याला की महाराष्ट्रामध्ये सरकार नावाची कुठलीही यंत्रणा अस्तित्वात नाही. इथे बजरंग दलाचे लोक आहेत, त्यांचं हिंदुत्व काय आहे ह्या बजरंग दलाच्या लोकांचं? त्यांना मंदिर बांधायचं आहे. ते मंदिर बांधण्यासाठी त्यांनी एका वस्तीमध्ये येऊन जी गोरगरीब फॅमिली आहे त्यांना टार्गेट केलेलं आहे. त्यांची जागा त्यांनी रातोरात तोडलेली आहे. ती जागा ते एकदम खुलेआमपणे हडपायला बघता आहेत. आणि त्यांच्या विरोधात हे कुटुंब जेव्हा लढतं तर ह्यांच्या बाजूने उभं राहणारं, यांची बाजू मांडणारं या उल्हासनगर जे शहर हे आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला समजलं जातं. तर अशा ह्या बालेकिल्ल्यामध्ये, तथाकथित बालेकिल्ला आहे हा, अशा अन्याय अत्याचाराच्या प्रकरणामध्ये या कुटुंबाच्या बाजूने उभं राहणारं कोणी नाही आहे. उलट या भागामध्ये जे नवीन नगरसेवक निवडून आलेले आहेत तर ते नगरसेवक हे दुकान, यांची जी मालमत्ता आहे ही मालमत्ता ज्यांनी रातोरात पाडली, ही जागा जे हडपायला बघतायत, नगरसेवकांनी आपली राजकीय ताकद ही त्यांच्या बाजूने लावलेली आहे. मला सांगा, हे कुठल्या पक्षाचे नगरसेवक आहेत? भाजप, भारतीय जनता पार्टीचे हा. नगरसेवक हो. आहेत. आणि मग तिथे 4 नगरसेवक असतील ना तुमच्याकडे? चारी पण ते तिकडचेच आहे ना. तर एक बाकीचे शिवसेनाचे, 3 पण तुमच्या कामाला आले नाही. नाही, कोण आहेत 4 नगरसेवक? शिवसेना भाजप, शिवसेना भाजपच आहे ना. 4ही भाजपाचे आहेत ना का काय? दोन भाजप आहे, 2 शिवसेना, 2 ते 4 तिकडचेच आहे. 2 शिवसेना आहे. 2 भाजप. कोण आहे इथे रे? एक आहे दिलीप गायकवाड आहे. हा दिलीप गायकवाड. ते आता दुसरा आहे भेटले सचिन सकाळी. भोईर आहे. हा तिसरा केशव उडीकर. हा चौथा अर्चना कदम. अर्चना करंगळे त्यांचा एरिया आहे. 2 शिवसेनेचे आहेत, एकनाथ शिंदेचे 2 भारतीय जनता पार्टीचे आहेत. म्हणजे लक्षात घ्या, शिंदे शिवसेनेचे 2 नगरसेवक आहेत. भारतीय जनता पार्टीचे लोक इथे मराठी लोकांच्या विरोधामध्ये उभे राहतात, याच्यामध्ये काही आश्चर्याची गोष्ट नाहीये. परंतु शिंदे शिवसेनेचे लोक सुद्धा मराठी कुटुंबाच्या मागे उभे राहिलेले आपल्याला दिसत नाहीत. आणि ज्या शिंदे शिवसेनेचे जे प्रमुख आहेत, एकनाथ शिंदे, ज्यांना अनाथांचा नाथ असं त्यांचे कार्यकर्ते त्यांना बोलत असतात, तो अनाथांचा नाथ सुद्धा अनाथांच्या बाजूला उभा राहिलेला आपल्याला इथे दिसत नाहीये. ही सगळी मंडळी राजकीय नेते म्हणून जेव्हा वावरत असतात ते त्यांच्या स्टेजवरून सर्वसामान्य माणसाच्या, गोरगरिबांच्या बाता मारत असतात. परंतु प्रत्यक्षात जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते, प्रत्यक्षात जेव्हा गरिबाच्या बाजूला उभा राहायची जेव्हा पाळी येते, तेव्हा ही माणसं नेहमी धनदांडग्यांच्या बाजूला, चोर लुच्च्या लफंग्यांच्या बाजूला उभे असलेले आपल्याला दिसतात. इथे शिवसेनेचे लोक असोत की भारतीय जनता पार्टीची लोक, तिथल्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांची सत्ता आहे महायुतीची. आणि राज्यामधलं जे सरकार आहे त्याच्यामधला एक मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणून ओळखला जातो, उपमुख्यमंत्री हा अनाथांचा नाथ म्हणून ओळखला जातो. ही महिला जी आज इथे आपल्या 2 लहान मुलांच्या सोबत बसलेली आहे आणि ती आपली मालमत्ता वाचवण्यासाठी झगडते आहे. ह्या महिलेच्या पाठीमागे ना देवाभाऊ आला ना अनाथांचा नाथ आला. हे या सरकारचं खरं वास्तव आहे. हे सरकार स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणवतं. यांचा हिंदुत्ववाद हा लोकांच्या जागा हडपणारं, लोकांची घरं, लोकांच्या मालमत्ता रातोरात तोडणारं आणि त्या जागा हडपून तिथे आपलं मंदिर, यांचा सगळा जो धंदा आहे तो या लोकांनी करून ठेवलेला. आणि तो त्यांचा धंदा करण्यासाठी त्यांनी गोरगरिबांची जी मालमत्ता आहे ती इथे उद्ध्वस्त केलेली आहे. मीडिया भारत न्यूजमध्ये आपण हा सगळा विषय तर मांडतो आहोतच, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मीडिया भारत न्यूज हे कायद्याने बघा लोक चळवळीचं माध्यम आहे. आणि कायद्याने बघा लोक चळवळ या कुटुंबाच्या सोबत उभी राहील. कायद्याने बघा लोक चळवळ हे सगळं प्रकरण हाताळेल. कायद्याने बघा लोक चळवळ पोलिसांना ह्या संदर्भातला जाब विचारेल. आणि एखाद्या व्यक्तीच्या खाजगी मालमत्तेला उद्ध्वस्त केल्यानंतर हे सरळ सरळ ट्रेसपासिंग आहे, सरळ सरळ गुंडगिरी आहे.
त्यांना जातीवरून शिव्या दिलेल्या आहेत, त्यांची जात काढलेली आहे, त्यांना इन्सल्ट केलेला आहे. त्यांचा कुठल्याही प्रकारची दखल पोलिसांनी घेतलेली नाही आहे. माझी 1 नंबर उल्हासनगर पोलीस स्टेशनमधले जे ऑफिसर्स आहेत त्यांना कायद्याने बघा लोक चळवळ आणि मीडिया भारतच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे, ताबडतोब त्यांनी ह्या संदर्भातला जो गुन्हा आहे तो गंभीरातल्या गंभीर कलमांखाली दाखल केला पाहिजे. आणि जर तो नाही तातडीने दाखल झाला तर ह्याच्या पुढचं जे आंदोलन आहे ते गुंडांविरुद्ध नाही तर त्या गुंडांना साथ देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये पुढचं आंदोलन होईल. आणि जे काही पुढची उत्तरं आहेत ती पोलीस अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहेत.